एका गावात सखाराम नावाचा एक म्हातारा शेतकरी आणि त्याची पत्नी राहत होते. त्यांना 4 मुले होती. 4ही मुले धडधाकट आणि ताकदवान होती. पण त्यांच्यात एक मोठी समस्या होती. ती नेहमी क्षुल्लक कारणांवरून एकमेकांशी भांडत असत. तू कामचुकार आहेस, तुला काहीच समजत नाही, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं. आणि कुठलेही काम एकत्र मिळून कधीच करू शकत नसत. सखाराम त्यांच्या या रोजच्या भांडणांमुळे खूप दुःखी असायचा. त्याला काळजी वाटायची की माझ्या पश्चात यांचं काय होईल, लोक यांच्या भांडणाचा नक्कीच फायदा घेतील. एके दिवशी सखाराम खूप आजारी पडला. खो खो खो. त्याने विचार केला की आता वेळ आली आहे की आपल्या मुलांनी कामाची पूर्ण जबाबदारी घ्यावी. त्याने आपल्या 4ही मुलांना जवळ बोलावले आणि म्हणाला, मुलांनो, जंगलातून लाकडांची एक मजबूत मोळी बांधून घेऊन या. मुलांना आश्चर्य वाटले, पण त्यांनी एक मोळी आणली. सखारामने मोठ्या मुलाला बोलावून सांगितले, ही मोळी न सोडता मध्यभागातून तोडून दाखव. मोठ्या मुलाने खूप जोर लावला. हा. पण मोळी काही तुटली नाही. मग दुसऱ्या मुलाने प्रयत्न करून पाहिलं, पण तोही मोळी तोडू शकला नाही. मग तिसऱ्या आणि मग चौथ्या मुलानेही पूर्ण ताकद लावून प्रयत्न केला, पण कुणालाही ती लाकडांची मोळी तोडता आली नाही. सगळे थकून घामाघूम झाले. मग सखाराम हसला आणि म्हणाला, आता या मोळीची दोरी सोडा आणि प्रत्येकाने एक एक लाकूड हातात घ्या. मुलांनी तसे केले. सखाराम म्हणाला, आता हे एकटे लाकूड तोडा. मुलांनी एका सेकंदात ते लाकूड अगदी सहज तोडून टाकले. कडाक. सखाराम शांतपणे म्हणाला, पाहिलं मुलांनो, जोपर्यंत लाकडे एकत्र बांधलेली होती तोपर्यंत तुम्ही तुमची सगळी ताकद लावूनही ती तोडू शकला नाहीत. पण जेव्हा ती वेगळी झाली तेव्हा तुम्ही ती सहज मोडली. जर तुम्ही असेच एकत्र राहाल तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकणार नाही. पण जर तुम्ही असेच भांडत आणि वेगवेगळे राहिलात तर शत्रू तुम्हाला या सुत्या लाकडांसारखे सहज संपवतील. मुलांचे डोळे उघडले. त्यांना आपली चूक समजली. त्यांनी बाबांची माफी मागितली आणि वचन दिले की ते यापुढे कधीही भांडणार नाहीत. गोष्टीच तात्पर्य असं की एकत्र राहण्यातच खरी ताकद आहे आणि विभागले जाण्यात पराभव.